Namaste students, in another lecture, warm welcome of all of you, and today we are going to see the subtraction of integers. In last lecture we see the addition of integers. So before the proceeding, the subtraction of integers, one term is there that must be known to all of us, that is opposite number. So what is opposite number? If you see, timeline is very essential as usual. Here is 0, minus 1, minus 2, minus 3, minus 4, 1, 2, 3, 4 and infinite. This is the symbol of infinite. Advat, झोपेला आठ म्हणजे infinite. That goes. Here is also infinite. There is also infinite. This is a simple number line. So what we have to do today is opposite numbers. What are the opposite numbers? Opposite numbers are those which lie on equal distance from 0. This is minus 2, this is plus 2. These are opposite numbers. Only symbol is different. And another character of this opposite number is when we add these two numbers, we will get addition 0. विरुद्ध संख्या कोणाला म्हणायचं? त्याला विरुद्ध संख्या म्हणतात. अपोजिट नंबर्स मीन्स विरुद्ध संख्या. शून्यापासून समान अंतरावर असलेल्या दोन्ही बाजूच्या धन किंवा ऋण साईडच्या संख्या म्हणजे विरुद्ध संख्या. अपोजिट नंबर्स -3 + 3, -4 + 4, -8 + 8. these are the opposite numbers. विरुद्ध संख्या म्हणतात. विरुद्ध संख्या ह्या शून्यापासून समान अंतरावर असतात आणि त्यांची एक महत्त्वाची प्रॉपर्टी म्हणजे त्यांचं काय वैशिष्ट्य आहे? त्या दोन्ही विरुद्ध संख्यांची बेरीज केली आपण तर ती 0 होती. कारण +8 - 8 0 येणार. बरोबर आहे. सो दिस इज द अपोजिट नंबर्स. आता आपल्याला संख्याचा मोठेपणा ठरवायचा, लहान मोठेपणा, की कोणती संख्या लहान आहे. इन द फर्स्ट लेक्चर आय थिंक आय go through that and I have already explained about this, but even if I will try once again. तर आपण परत बघता की लहान मोठेपणा कन्फ्यूज होतात लोक, कन्फ्युजन होतं. आपण नंबर लाईन थोडीशी मोठी काढतो मी तुम्हाला समजून जाईल असं. ठीक आहे. थोडी वाकडी आली तर काही नाही चालतं, फक्त कन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द मॅथ. ओनली कन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इथे एक घेऊ आपण, एक आलाच नाही. 0, -1, -2, -3, -4 and so on, -5 let's suppose. okay, ठीक आहे. दिस इज द नंबर लाइन. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 6. दिस इज द नंबर लाइन इन्फायनाइट. तर आपल्याला आता मोठेपणा ठरवायचं. मी पहिल्याच लेक्चरला सांगितलं होतं की 0 पासून तुम्ही जर किंवा या संख्या रेषेवर 0 पासून म्हणण्यापेक्षा तुम्ही जर आपल्या उजव्या साईडला जर जात असाल तर संख्या वाढत जातात, संख्यांची व्हॅल्यू वाढत जाते, संख्या मोठ्या होत जातात. आणि तुम्ही जर डाव्या साईडला आलात, लेफ्ट साईडला, तर संख्या छोट्या होत जातात. इफ वी आर मूव्हिंग टुवर्ड द राईट साइड ऑफ द नंबर लाइन, then the value of numbers increase. If you move to the left side on the number line, value of the numbers decrease. म्हणजे इकडे छोट्या 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 होत जाणार, तिकडे गेल्या तर मोठ्या 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 होत जाणार. कसं बघा, -1 -2 विच वन इज बिगर? ग्रेटर कोणता आहे? सगळ्यात मोठा कोणता आहे? -1 मोठा का -2 मोठा आहे? आता बरेच जण म्हणतात सर 2 मोठा आहे. ठीक आहे. -1 मोठा, मोठी संख्या करतो आपण. -1 मोठा का -2 मोठा? बरेच जण म्हणतात सर 2 इज ग्रेटर देन -1, -2 इज ग्रेटर देन -1. पण आपलं सूत्र काय? इथं बघायचं नंबर लाईनवर. -1 इकडे आहे, -2 इकडे आहे, म्हणजे इकडे छोटं व्हायलंय. -2 छोटा आहे, -1 मोठा आहे. कन्फ्युज व्हायचं नाही. दिसायला 2 मोठा दिसतो पण निगेटिव्ह आहे. मग तुम्ही त्याला पॉझिटिव्ह घेऊन बघू आपण. लेट्स सपोज दिस इज पॉझिटिव्ह नंबर्स. 1 2 विच वन इज बिगर? इथे क्लिअरच आहे, 2 मोठा आहे. कसं काय? गो टू नंबर लाईन. 1 2, 1 इकडे आहे, 2 तिकडे आहे, इकडे वाढत चाललंय. 1 अलीकडे 2 पलीकडे म्हणजे 2 मोठा आहे. सिम्बॉल बदललं की सगळं सूत्र बदलतं. ऍज वी मूव फ्रॉम द राईट साइड ऑन द नंबर लाइन, numbers are increasing, their value is increasing. आता मराठीमध्ये याचं वाचन कसं करायचं? 1 लहान आहे 2 पेक्षा.
1 is lesser than 2. This is also written असं पण लिहू शकतो आपण 2 is greater than 1. 2 हा मोठा आहे 1 पेक्षा. बऱ्याच जणांना माहित नाही, फक्त आम्हाला ते तोंड असं हे कोणाचं तोंड ज्याच्याकडे 2 मोठे त्याच्याकडे करून दाखवायचं. पण हे दोन्हीचा अर्थ एकच आहे आणि मी पेक्षा लहान आणि पेक्षा मोठं तर दोन्ही चिन्ह वापरलेले आहेत. सो हाऊ वी कॅन रीड दिस? 1 is lesser than 2, 2 is greater than 1. 1 लहान आहे 2 पेक्षा, 2 मोठा आहे 1 पेक्षा. सिंपल. मग आता तुम्हाला मोठेपणा कळाला. कोणत्याही संख्येचा मोठेपणा आता तुम्हाला लहान मोठेपणा तुम्हाला कळता आला पाहिजे. दिस इज सिंपल एक्झाम्पल. लेट सपोज दिस इज -5 and this is -3. Which one is bigger? Go to the number line. -3 is here, -5 is here. इधर यहाँ हम लेफ्ट साइड को जा रहे हैं तो क्या है, वैल्यू डिक्रीज हो रही है. 5 इसके नीचे है इसलिए 5 छोटा है, -3 बड़ा है. -5 is less than -3. Symbol is very important. Let's suppose this is +5. Then ये +5 है, ये -3 है. तो which one is, what is the symbol in between these two numbers? So let's suppose -5 यहाँ है, 5 is here, -3 is here. अब यहाँ से यहाँ बढ़ती चली जाती है, ये तो बढ़ती लाइन पे है. 5 obviously greater. Symbol make very difference. So be careful and represent it on the number lines. You can solve the सराव संच 7 आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता. हे नाही तुम्हाला नंबर दिलाच आहे. आता आपल्याला काय करायचंय, सगळ्यात महत्वाचं आहे सबस्ट्रॅक्शन ऑफ द इंटिजर्स. आपण त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, खूप लक्ष ठेवून ऐकायचं. तुम्हाला आता अपोजिट नंबर कळाला. आता -3 चा अपोजिट काय आहे? +3. ओके. -2 चा अपोजिट +2. 6 चा अपोजिट -6. -3 चा अपोजिट +3. -4 चा अपोजिट +4. These are the opposite numbers, pair of opposite numbers. निगेटिव्ह सबस्ट्रॅक्शन ऑफ इंटिजर्स मध्ये अपोजिट नंबरला फार व्हॅल्यू आहे. ती कशी ती आपण आता बघणार आहे. कन्फ्युज व्हायचं नाही. माझी ऍडिशन आपण बघितली आधीच्या लेक्चर मध्ये. आता आपल्याला समजा निगेटिव्ह करायचं आहे. -3 -2. व्हॉट इज द आन्सर? आपण एका संख्येतून दुसरी संख्या वजा करताना दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या पहिल्यातून वजा करायची. कन्फ्युज झाला परत? वजाबाकी पूर्णांकाची करत असताना पहिल्या संख्येतून दुसरी संख्या वजा करा असं असतं. म्हणजे आपण काय करायचं, पहिल्या संख्येतून दुसऱ्या संख्येचा विरुद्ध संख्या त्याच्यात मिळवायची. समजलं? बघा कसं. आता निगेटिव्हला -3 ला -3 याला मिळवायचं काय, याची अपोजिट संख्या -2 ची अपोजिट संख्या +2. ऍड दिस -3 +2 आपण शिकलेलं आहे. When we are adding the two numbers having different signs, then simply do the calculation. 1 तीनातून 2 गेली 1 राहिला. Which one is bigger? 3 is bigger or 2 is bigger? 3. So ह्याचं साइन काय आहे? मायनस आन्सर. So -3 -2 is -1. I will repeat. एखाद्या संख्येतून दुसरी संख्या वजा करणे म्हणजे दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या पहिल्या संख्येत मिळवणे. When we are subtracting second number from the first, then it means that we are adding the opposite number of second in the first. This is the concept behind this. So let's take another example and we will solve that. Don't confuse. पहिला समजा असले, suppose this is the another example. दा नेगेटिव्ह आहे ना आपलं, नेगेटिव्ह करायला होता. चलो, this is the question. -4 -5. This is the subtraction. What we are doing? First number is as it is. We are adding the opposite number of this. -4 -5. Same symbol is there. 4 + 5 9. What is symbol? Minus. So answer is simple, -9. Don't confuse. This is very important chapter, and if you once confuse, you will never get out of it. So confusion become greater, and there is problem in your concept, and it will be
continue on the next class also. So be careful and try to solve this problem. Don't confuse, because this positive, negative, negative, positive is there. So let's take the another example. Let's suppose -3 minus -7. So what is the answer? What is the subtraction of integer? आपण काय केलंय याच्यातून आपण म्हणलेलं आहे की वजाबाकी अपूर्णांकाची वजाबाकीमध्ये काय पहिल्या नंबरला पहिला नंबर तसंच ठेवा, दुसऱ्या नंबरची विरुद्ध संख्या याच्यात मिळवा, मायनसचं प्लस होणार मिळवायचंय. कोणतं? याचा विरुद्ध नंबर -7चा विरुद्ध नंबर ऋण 7चा विरुद्ध अंक कोणता आहे? +7. आता सोपं जाईल आपल्याला. 7 मधून 3 गेले, आन्सर इज 4. बट सिंबल दिस इज बिगर और दिस इज बिगर, दिस इज बिगर, +4. आन्सर इज सिंपली +4. दिस इज द आन्सर. Don't confuse. I am repeating. If you don't understand, go on YouTube, repeat it, repeat your video, and see slowly unless and until you solve or you understand this timeline and addition and subtraction of these integers. Even if you fear any problem, then my number is there. Okay, I am always there with you, my students. So go through that. We will see the last example, and we will stop. So last example is just bigger one is 12 -12 minus, because we are this is minus because we are subtracting minus 10. ओके, -12 को ऐसे ही रहेगा, इसको हम प्लस करेंगे, इसका अपोजिट 10 है, -10 का अपोजिट 10. 12 - 10 2 आ गया. बिग कौन सा है? -12 भी गए, 12 का सिंबल का है माइनस, इसलिए माइनस आएगा. ओके, अनदर एग्जांपल. सो दिस इज +10. अब क्या होगा देखिए, व्हाट इज द आंसर? -12 तो ऐसे ही रहेगा, प्लस हो जाएगा ये, इसका अपोजिट नंबर क्या है? -10. अब दोनों भी माइनस है, 12 + 10 22. What is the symbol? Negative, because both are negative. So this answer is -22. This is the simple way of subtraction of integers. If you have problem, 9960687446. Santosh sir is already there with you. And take care. In next chapter we will see the अपूर्णांकावरील क्रिया. इंटिजर्स पूर्णांक आपला संपलेला आहे. अपूर्णांक काय असतो, त्याच्या क्रिया कोणत्या कोणत्या ते आपण पुढच्या लेक्चरला होणार. तोपर्यंत